कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे, ती देण्यात येईल. तसेच गॅझेटियरच्या बाबतीमध्ये आदरणीय दादांनी त्या ठिकाणी मागणी केली होती. हैदराबाद गॅझेटियर तपासून माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल, अशा प्रकारचं क्लिअर कट आश्वासन हे त्यामध्ये दिलंय. आता त्यामध्ये दादांनी औंध संस्थान, सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटियर या बाबतीचा उल्लेख झालाय. तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आता जीएडी करून क्लिअर होऊन येईल. आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलं तर तो पण येईल, माझा विश्वास आहे. आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरी सुद्धा त्यांनी स्वतः सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल. त्याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टाला विचारावं लागतं. सरकारने जरी मनाने म्हणलं की आम्ही माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये 307 जाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल, या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे. नंतर 4 कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, म्हणजे ही मागणी 7व्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती. त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल. कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम थांबवल्यासारखं झालंय. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती, परंतु आता त्यास गती देण्याचे आश्वासन राज्य शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे.